आज आपण आलेलो आहोत पिंपरीमध्ये सिंधी खाद्य संस्कृती तुम्हाला दाखवण्यासाठी. आता हे तुम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं असेल की पार्टिशन नंतर सिंधी कम्युनिटी जी भारतात आली आणि ती बरेच ठिकाणी स्थायिक झाली, त्यात पिंपरीमध्ये पण आली. तर पिंपरीमध्ये जेव्हा ती आली ती आपली खाद्य संस्कृती घेऊन आली आणि त्यातील एक पदार्थ जो आहे, जो मी लहानपणी खाल्ला होता, त्याची आठवण मला खूप आहे आणि तो पदार्थ खाण्यासाठी मी आज पिंपरीत आलो. तर हा पदार्थ कोणता, त्याची चव कशी, हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुण्यातील जुनी व नवीन खाद्य संस्कृती शोधण्यासाठी चला माझ्यासोबत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आज मी आलेलो पिंपरीत मी आलो आहे महादेव पॅटिस या ठिकाणी. महादेव पॅटिसमध्ये संध्याकाळच्या वेळेत मी आलेलो आहे. तर संध्याकाळच्या वेळेत दोनच पदार्थ मिळतात, एक म्हणजे पॅटिस आणि दुसरा म्हणजे त्यांचा गुलाबजाम. तर हे दोन्ही पदार्थ आपण मागवूया आणि बघूया हे चवीला कसे आहेत. ज्या पदार्थासाठी मी महादेव पॅटिसवाल्याकडे आलेलो आहे ते म्हणजे एक पॅटिस. तर ही प्लेट बघा मोठी आहे. तर हे असं मोठं पॅटिस आहे आणि हे अशी छोलेची जी आहे ती उसळ आहे आणि याच्यात ऑलरेडी त्यांनी गोड आणि तिखट चटणी टाकलेली आहे. बटाट्याचं पॅटिस असतं आहे जे छान तेलामध्ये तळून घेतात. हे असं काहीचं पूर्ण बटाट्याचं हे पॅटिस आहे. त्याला चव देते ही उसळ किंवा हे छोले आणि त्याच्यात अजून भर आणते तिखट आणि गोड चटणी. एका घासामध्ये आपण सगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करू. जेव्हा तुम्ही तो पॅटिस खाता तुम्हाला कळतं त्यात बटाटा, कॉर्नस्टार्च रिज्यू करण्यासाठी, त्याला अशी विशेष काही चव नाही आहे. पण जेव्हा तुम्ही उसळ खाता त्याच्याबरोबर त्या चटण्या आणि तो कांदा, हे कॉम्बिनेशन जेव्हा सगळं एकत्र येतं तेव्हा तुम्हाला एक वेगळी छान मजा मिळते. तर असा हा छान मजा देणारा पदार्थ आहे आणि काहीतरी वेगळं आहे, काहीतरी नवीन आहे. नक्कीच याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही इथे पिंपरीमध्ये नक्की या. आता अजून एक पदार्थ म्हणजे गुलाबजाम. खरं तर 2 मागवले होते, पण एक तर पस्त झालाच आणि दुसराही मुलांनी खाऊन टाकला. आता जे उरलं आहे त्यातनं आपण थोडा खाऊन त्याची चव सांगूया. पण एक गोष्ट तुम्हाला कळते की आतपर्यंत गुलाबजाम जो आहे, हा पाक जो आहे तो आतपर्यंत गेला आहे. सगळं सॉफ्ट असं हे झालेलं आहे, एकदम मऊ. तुम्ही जो पाहिलात असा हा गुलाबजाम आहे. चव बघूया, चव महत्त्वाची. कोमट आहे आणि आता बराच वेळ झाला असेल म्हणून थोडं कोमट झालं असेल, नाही तर ते गरम गरम देतात. गुलाबजाम याच्यापेक्षाही चांगले खाल्लेत का, तर हो, हा चवीला चांगला आहे. पण कुठेतरी कंडेन्स मिल्कची थोडीफार चव आली. मला जास्त जे आवडलं ते आपलं पॅटिस आवडलं. पुढचं ठिकाण मित्रांनो जे आपण आलो आहे ते मंगलामल स्नॅक्स कॉर्नर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तिथे काय मी वेगळे असे पदार्थ मागवलेत. एक जो पदार्थ माझ्यासमोर आहे तो म्हणजे सिंधी कोकी. तर सिंधी कोकी मी त्यांना विचारलं काय प्रकार आहे, तर त्यांनी सांगितलं कांद्याचा पराठा आहे हा, जो दिला जातो छोलेची उसळ, दही आणि चाट मसाला किंवा असं काहीतरी असणार आहे. तर हा आहे पराठा. मला वाटतं हा आधी बनला होता. आपण खाऊन बघूया. त्यांनी थोडा गरम करून दिलेला आहे. जाड आहे पराठा. खाऊन बघूया कसा लागतो तो. मलाही उत्सुकता आहे की कांद्याचा पराठा कसा असणार आहे.
पराठा आहे त्यात मला कांदा आणि कोथिंबीर दिसते. वेगळी अशी काही चव नाही लागली. पुढचा जो पदार्थ मी मागवलाय तो म्हणजे सिंधी खाद्य संस्कृतीमध्ये भरपूर पॉप्युलर दाल पकवान. त्याचं पकवान येतं मोठी मैद्याची अशी चपटी कडक अशी काइंड ऑफ कडक पुरी आपण त्याला म्हणू शकतो. आणि ही दाल आहे त्याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या चटण्या आणि कांदा दिलेला आहे. आपण मागे कॅम्पमध्ये हा पदार्थ खाल्ला होता पण तिथे त्यांनी आपल्याला हे चुरा करून त्याच्यावर हे आपल्याला टाकून दिलं होतं. ते चवीला खूप छान होतं. मला वाटतं आपण हे तोडूया आणि ही डाळ जी आहे त्यात टाकूया. तर हे सगळं आपण तुकडे करून घेतलेत आणि त्याच्यावर आपण हे टाकून घेऊ. आणि आता ते असं एक एक जे तुकडे आहेत ते खाऊया. त्याच्यावर प्रॉपर डाळ आलेली आहे. मला वाटतं आपण MG रोडला जे खाल्लं होतं कॅम्पमध्ये त्याची चव अजून जास्त समजली होती. हे ओकेश आहे चवीला. फार काही असं वाव फॅक्टर नाही. तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे छोले मिरची. मिरचीची भजी आहे आणि त्याच्यावर त्यांनी छोले दिलेले आहेत. 2 चटण्या गोड आणि तिखट आणि कांदा. ही एक अशी ही डिश आहे. मिरचीची भजी त्यांनी त्याचे काप करून दिलेत. दोन जे पदार्थ होते मी एवढा काही इम्प्रेस नाही झालो त्या दोन्ही पदार्थांनी. हा प्रकार काय आहे ते बघूया. हे सगळं नवीन आहे आपल्यासाठी म्हणून कदाचित आपण पटकन आपल्याला ते पदार्थ आवडणार नाही पण काहीतरी वेगळं तुमच्यासमोर आणायचं होतं म्हणून हे नवीन पदार्थ तुमच्यासमोर आणलेले आहेत. हा काहीतरी जरा हटके मला वाटला आणि ताजा वाटला. गरम वाटला. छोले गरम आहेत. भजी गरम आहे मिरचीची. त्याच्यामुळे एक ताजेपणाचा तरी आनंद मला निश्चित मिळाला. मिरचीची भजी आहे म्हणून अर्थात हलकासा तिखटपणा त्या भजीमध्ये आहे. छोल्यांचा मसालेपणा आणि त्या चटण्यांचा आणि कांद्याचा चटपटीतपणा असं मिळून या डिशला एक थोडी वेगळी चांगल्या अर्थाने चव आणत आहे. हा पहिला पदार्थ ज्यांनी मला इथे या ठिकाणी आनंद दिला. तर मित्र हो, असा होता आपला आजचा हा सिंधी खाद्य संस्कृतीचा अनुभव. खरं म्हटलं तर मला महादेव पॅटिसवाल्याचं पॅटिस सोडून बाकी कुठल्याच पदार्थांनी फारसा काही आनंद दिला नाही. खास करून मंगलामल जे स्नॅक सेंटर होतं तिथला पराठा जो होता तो भयानक थंड आणि सकाळी बनवल्यासारखा होता. ताजा नव्हता. दाल पकवानी मला काही खास वाटलं नाही. एक ते आपलं छोले मिरची जो प्रकार होता तो त्यातल्या त्यात जरा बरा वाटला. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.